नमस्कार, शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत। कुठेही मैद्याचा वापर न करता मिक्सर किंवा पुरण यंत्राचा वापर न करता आज आपण मऊ लुसलुशीत ओठाने खाता येईल अशी पुरणपोळी बनवलेली आहे। रेसिपी बनवता बनवता अनेक टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। गव्हाचे पीठ आणि गुळापासून अतिशय सुंदर चविष्ट अशी पुरणपोळी बनवलेली आहे। पुरणपोळी फुटू नये, टम्म फुगावी, पोळपाटाला चिकटू नये आणि मऊ लुसलुशीत व्हावी यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्ही बनवलेली पुरणपोळी सुद्धा व्हिडिओमध्ये जशी दिसते त्याचप्रमाणे बनेल। अगदी नवशिके जरी असाल तरी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात अशा प्रकारच्या पुरणपोळ्या बनवाल याची खात्री मला वाटते। पोळी पोळपाटाला चिकटू नये, फुटू नये, परफेक्ट पुरणपोळी होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ते आवरण, आणि हे तयार करण्यासाठी आपण कमीत कमी मेहनतीचा वापर केलेला आहे आणि नवीन पद्धत वापरलेली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे पुरण ते योग्य असलं की आपली पुरणपोळी अतिशय परफेक्ट बनते। त्यासाठी पुरण किती प्रमाणात घ्यावं, कणिक किती प्रमाणात घ्यावी, पुरण योग्य प्रकारे शिजले की नाही हे कसं ओळखावं, अशा सर्व टिप्स आणि ट्रिक्स वापरलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहे, पण ही व्हिडिओ तुम्ही जर लक्षपूर्वक पाहिली ना तर तुमची पुरणपोळी ही अगदी परफेक्ट होईल याची खात्री मला वाटते। चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया। 250 ग्रॅम चांगल्या क्वालिटीची हरभरा डाळ किंवा चणा डाळ घेतलेली आहे। डाळ ही निवडून घेतलेली आहे आणि कपाने म्हणाल तर बरोबर 1.5 कप किंवा 1.5 वाटी भरते। निवडून घेतलेली डाळ कुकरमध्ये टाकली आणि डाळीच्या तिप्पट पाणी टाकायचं। पाणी टाकताना साध्या पाण्याचा वापर केलेला आहे। त्यानंतर पुरणाला रंग छान येण्यासाठी अर्धा छोटा चमचा हळद टाकली। त्यानंतर साजूक तुपाचा वापर केलेला हा सिक्रेट पदार्थ आहे। तुपाचा वापर केल्यामुळे पुरण दर चविष्ट लागतंच, पण ज्यांना पुरणपोळी खाल्ल्यानंतर ॲसिडिटी होते त्यांना ॲसिडिटी होत नाही। त्याचप्रमाणे कुकरमधून शिट्टी होताना पुरण बाहेर किंवा पाणी बाहेर येत नाही, तर तूप अवश्य टाका आणि व्यवस्थितपणे मिक्स करून झाकण लावून मध्यम आचेवरती 1 शिट्टी करायची आणि नंतर स्लो गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। तुमचा कुकर कशाप्रमाणे आहे त्यानुसार शिट्ट्यांचं प्रमाण ठरतं। माझ्या कुकरला 4 शिट्ट्या जरी घेतल्या तरी डाळ ही छानपैकी शिजते, तर मध्यम गॅसवरती मी 1 शिट्टी करून घेतली आणि त्यानंतर 3 शिट्ट्या हे मी स्लो गॅसवरती केल्या। आणि फास्ट गॅसवरती जर तुम्ही शिजवत असाल तर 6 ते 7 शिट्ट्या घ्या। पुरण शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊ। त्यासाठी आपण पूर्णपणे कणकेचा वापर केलेला आहे। ही कणिक किंवा गव्हाचे पीठ चाळताना मैद्याची चाळण असते, म्हणजे एकदम बारीक चाळण असते, त्याने चाळून घ्यायचं आणि अशा प्रकारे जो कोंडा आहे तो साईडला काढायचा। पुरणपोळी अतिशय पौष्टिक बनते, कुठेही आपण इथे मैद्याचा वापर करत नाही। आणि 1.5 कप डाळीसाठी त्याच कपाने बरोबर 3 कप पीठ चाळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने एकदम बारीक असं आपल्याला गव्हाचं पीठ मिळालेलं आहे। आता पाणी घेताना मी काय करणार आहे, त्याच कपाने बरोबर 1 कप पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हळद टाकून घेणार आहे। त्यामुळे काय होतं की आवरणाचा कलर आहे तो एकसारखा होतो आणि कोणताही पदार्थ चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, म्हणून कणकेमध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं आणि सुरुवातीला आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये पीठ मळणार आहोत आणि जर लागलं तर मग वरून पाणी घेणार आहोत। तर अशा प्रकारे 1 कप पूर्णपणे पाणी संपलेलं आहे, म्हणजे 3 कप कणकेसाठी 1 कप पाणी घेतलं आणि त्यानंतर अगदी पाव कप घेतलं आणि त्यातलं 2 चमचेच पाणी मी वापरलेलं आहे। म्हणजे 3 कप पिठासाठी आपण 1 कप आणि 2 मोठे चमचे पाणी वापरलेलं आहे। अशा प्रकारे पीठ मळून 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं। तोपर्यंत आपला कुकरही गार झालेला आहे आणि डाळ चेक करून पाहायची। डाळ ही पहा किती एकसारखी शिजलेली आहे आणि येळवणी सुद्धा पहा घट्ट निघालेला आहे, म्हणजे यापासून तुम्ही चविष्ट अशी आमटी बनवू शकता। तर आता हे चाळणीवरती पूर्ण पुरण आपण काढून घ्यायचं। ही कृती गरम असतानाच करायची, पुरण हे फार गार होऊ द्यायचं नाही। एक कढई ठेवलेली आहे, त्यावरती चाळण ठेवली आणि पुरण हे संपूर्णपणे ओतून घेतलं। चमच्याने हलवायचं, म्हणजे पुरणातील पाणी किंवा जे येळवणी आहे ते लवकर निघतं आणि पूर्णपणे पाणी काढून टाकायचं। पुरणातील पाणी पूर्णपणे निघाल्यानंतर एका कढईमध्ये संपूर्ण पुरण हे काढून घेतलं। आता 1.5 कप आपली चण्याची डाळ होती, त्यासाठी मी ज्या कपाने डाळ मोजून घेतली त्याच कपाने
1 कप बारीक गूळ चिरून घेतलेला आहे। गूळ घेताना मी ऑर्गॅनिक घेतलेला आहे। तुम्हाला जो आवडत असेल तो गूळ घेऊ शकता, फक्त चिक्कीचा गूळ घ्यायचा नाही। जायफळ आहे, याच्यामुळे काय होतं आपल्याला पुरणपोळी बाधत नाही। तर हे जायफळ आहे ते मी किसून घेणार आहे। पाव जायफळ बारीक किसून घेतलं आणि ती जायफळची पावडर टाकली। त्यानंतर 1 चमचा साखर घालून वेलची पूड केलेली ती टाकली। जायफळ आणि वेलची टाकल्यामुळे पुरणपोळी तर चविष्ट होतेच, पण पुरणपोळी आपल्याला बाधत नाही, म्हणून हे दोन्ही पदार्थ अवश्य टाका। कोणत्याही गोड पदार्थाची गोडी थोडंसं मीठ टाकल्यानंतर वाढते, म्हणून अगदी 2 चिमूट मी मीठ टाकलेलं आहे। त्यामुळे पुरणपोळी ही अधिक चविष्ट लागते। सर्व साहित्य उलटण्याच्या साहाय्याने व्यवस्थितपणे मिक्स करायचं। गूळ वितळायला लागलेलं आहे, पहा थोडंसं मिश्रण पातळ व्हायला लागलेलं आहे। आता हे मध्यम गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। सुरुवातीला काय होतं की पुरण हे पातळ होतं आणि आपल्याला असं वाटतं की पुरणपोळी होईल की नाही, पण काही वेळानेच हे गूळ आहे त्याचा पाक बनायला लागतो आणि पुरण शिजताना अशा प्रकारे पुरण थोडंसं अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं सावधगिरी बाळगायची आहे। पुरण तयार करताना उलटण्याच्या साहाय्याने अधूनमधून परतायचं आहे, म्हणजे पुरण हे कढईला चिकटत नाही। कढईला जर पुरण चिकटलं ना तर आपल्या पुरणपोळीला करपट वास येतो, म्हणजे तुम्ही कितीही छान पुरणपोळी बनवली ना तरी पुरणपोळी ही चांगली लागत नाही। म्हणून हे पुरण हे अधूनमधून सतत परतायचं आहे। तुम्ही जर दुसरं काम करत असाल तर स्लो गॅसवरती करा आणि जर तुम्ही प्रत्यक्ष तिथं उभा असाल तरच मध्यम किंवा फास्ट गॅस ठेवा आणि पुरण तयार करा। तर कढईच्या साईडने पुरण कोरडं झालेलं आहे, त्याचप्रमाणे उलटणं अशा प्रकारे उभं करून ठेवलं तर उलटणं पडत नाही। आणि तिसरी महत्त्वाची टिप म्हणजे अशा प्रकारे जर उलटण्यावरून पुरण आपण खाली टाकलं ना तर ते पटकन पडत नाही। आणि हे पुरण करण्यासाठी फक्त 4.5 ते 5 मिनिट मला लागलेली आहेत। आता हे पुरण गरम असतानाच पटकन पुरण वाटण्याच्या चाळणीवरती काढून घ्यायचं आहे। इथे वेळ करायचा नाही, गरम असतानाच पुरण हे पटकन वाटलं जातं। त्यासाठी अशा प्रकारचा ग्लास, वाटी किंवा फुलपात्र घेऊ शकता। तुम्हाला जर पुरण यंत्रावरती वाटायचं तर वाटू शकता, पण पुरण यंत्रावरती वाटायची गरज नाही, तर चाळणीवरती अगदी 2 मिनिटातच हे पुरण संपूर्णपणे वाटून झालेलं आहे। आणि गरम असतानाच वाटायचं, म्हणजे पुरण हे बारीक वाटलं जातं, कमी मेहनतीमध्ये वाटलं जातं आणि बिलकुल डाळ शिल्लक राही किंवा डाळीचे कण शिल्लक राहत नाहीत। आणि पाहू शकत असाल किती सुंदर असं मऊसूत पुरण तयार झालेलं आहे, अगदी लोण्यासारखे तयार होते। आता चमच्याने कढईमध्ये काढून घेतलं। पुरण अजून गरमच आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला हातालाही थोडंसं पातळ जाणवेल, पण अगदी गार झालं ना की अगदी परफेक्ट होतं। तुम्हाला लगेचच पुरणपोळ्या करायच्या असतील तर 5 मिनिट फॅन खाली पसरून ठेवायचं। त्याचप्रमाणे मी 5 मिनिट अशा प्रकारे फॅन खाली पसरून ठेवलं। पुरण गार होतंय तोपर्यंत आपण कणिक तयार करून घेऊ। कणिकही आपली छानपैकी भिजलेली आहे। आता आपण काही मेहनत करणार नाही, तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं। 1 मोठा चमचा तेल घेऊन मिक्सरच्या भांड्याला पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे कणिक ही भांड्याला चिकटत नाही। आणि कणकेचे छोटे छोटे गोळे करून मिक्सरमध्ये टाकायचे आणि ऑन ऑफ करत अर्धा मिनिट मिक्सरवरती फिरवून घ्यायचं आहे। पाहू शकत असाल काही क्षणातच कमी मेहनतीमध्ये आपली छानशी कणिक तयार झालेली आहे। दुसरा पिठाचा गोळाही मी त्याचप्रमाणे करून घेतला आणि कणिक पहा कशा प्रकारे चेक करायची। थोडंसं हातावरती घेऊन पाहायचं, हातावरती गोळा करायचा आणि दोन्ही हातामध्ये दाबायचं, कुठेही तडे जात नाहीत आणि कणिक एकदम मऊसूत तयार झालेली आहे। अशा प्रकारे तोडून पाहिजे तर चिकटपणा आलेला आहे, म्हणजे आपण कुठेही मैद्याचा वापर केला नाही तरी सुद्धा आपली जी कणिक आहे किंवा पुरणपोळीचं आवरण आहे ते एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे। आता एकसारखे आकाराचे कणकेचे गोळे करून ठेवले आणि पुरणही तोपर्यंत पहा गार झालेला आहे आणि बऱ्यापैकी घट्ट झालेला आहे। मगाशी पुरण पातळ दिसत होतं, आता पाहू शकत असाल एकदम परफेक्ट झालेला आहे, म्हणजे पुरण आणि कणिक दोन्हीही आपलं परफेक्ट झालेलं आहे। आता पुरणपोळ्या एकसारख्या आकाराच्या याव्या म्हणून पुरणाचेही गोळे करून घेतले। तुम्ही सुरुवातीला पुरणपोळी बनवत असाल तर जेवढे पुरण तेवढंच कणिक घ्या। पुरणाचे गोळे ही कणकेच्या गोळ्यापेक्षा थोडे मोठे घेतलेले आहे, पाहू शकत असाल, म्हणजे कणकेच्या गोळ्यापेक्षा पुरणाचा गोळा हा मोठा आहे। तुम्हाला जर जमत नसेल तर तुम्ही अगदी जेवढं पुरण आहे तेवढंच कणिक घेऊन बनवू शकता आणि पुरणपोळ्या एकदा यायला लागल्या की प्रॅक्टिसने मग तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता। आणि या साहित्यामध्ये बरोबर 8 पुरणपोळ्या तयार होतात आणि या पुरणपोळ्या मध्यम साईजच्या आहेत। जर तुम्ही मोठ्या केल्या
तर 6च पुरणपोळ्या तयार होतात। आता पारी अशा प्रकारे करून घ्यायची, वाटी करून घ्यायची कणकेची आणि मग त्यामध्ये पुरणाचा गोळा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाबून घ्यायचा, हाताने सपोर्ट द्यायचा आणि वरून अंगठ्याने दाबत जायचं। अशा प्रकारे उंडा करून घ्यायचा। तुम्ही एकदम करू शकता किंवा लाटता लाटताही करू शकता। तर मी अशा प्रकारे एक एक उंडा करून पुरणपोळी लाटते। तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। पुरणपोळीचा गोळा केल्यानंतर अशा प्रकारे थोडासा चपटा करून घ्यायचा। लाटताना चिकटू नये म्हणून मी काय केलेलं आहे, पोळपाट आहे, पोळपाटाला कॉटन बांधलेला आहे आणि कॉटनवर पोळी लाटणार आहोत। त्यामुळे काय होतं की पुरणपोळी ही भराभर सरकते, पुरणपोळी चिकटत नाही। तुम्ही अगदी पहिल्यांदाच पुरणपोळी करत असाल तर पोळपाटाला कापड अवश्य बांधा। तर गोळा पिठामध्ये बुडवून घेतला आणि बेलनला सुद्धा थोडासा पिठाचा हात लावला आणि अशा प्रकारे गोल गोल करत हलक्या हाताने पोळी लाटायची आहे। पोळी लाटताना किनारीने लाटत जायचं, मध्ये आपोआप लाटली जाते आणि गोल गोल सरकवायची, म्हणजे पोळी ही एकसारखी लाटली जाते आणि पुरण शेवटपर्यंत पोचतं। तर अशा प्रकारे पाहू शकत असाल आपली पोळी ही अगदी कुठेही चिकटलेली नाही किंवा कुठेही पुरण बाहेर आलेलं नाही। पोळी तुम्ही कशीही लाटली तरी पोळपाटाला चिकटत नाही, त्याचप्रमाणे पोळी ही लाटताना गोल गोल सरकते। ही ट्रिक अवश्य वापरा आणि अशा प्रकारे पातळ पुरणपोळी लाटून झालेली आहे। तोपर्यंत गॅसवरती मी तवा गरम करायला ठेवलेला होता। तवाही छानपैकी गरम झालेला आहे। तवा गरम करताना मध्यम गरम करायचा, पुरणपोळी टाकायची आणि थोडा वेळ स्लो गॅसवरती पोळी भाजू द्यायची, म्हणजे हळूहळू त्याला फुगे यायला लागतात किंवा असे बबल्स यायला लागतात। बबल्स यायला लागल्यानंतरच अलगद हाताने पुरणपोळी ही उलटून घ्यायची आहे आणि मग गॅस हा मध्यम ठेवायचा आहे। पुरणपोळी भाजताना जर सुरुवातीला तुम्ही फास्ट गॅस ठेवला तर पुरणपोळी फुगत नाही, चिकटते। तर आपली पुरणपोळी पहा किती टम्म फुगलेली आहे, पाहू शकत असाल अगदी फुग्यासारखी फुगलेली आहे। कुठेही पुरणपोळी ही तव्याला चिकटली नाही, पुरण बाहेर आलेलं नाही। दुसऱ्या बाजूने उलटायच्या आधी तेल लावून घ्यायचं आणि मग पुरणपोळी ही पलटी करायची आहे। पुरणपोळी सारखी सारखी उलटी पालती करायची नाही आणि दोन्ही साईडने तेल लावून अशा प्रकारे छानपैकी पुरणपोळी भाजून घ्यायची। फार लाल करायची नाही किंवा कच्ची सुद्धा ठेवायची नाही। पुरणपोळीची मध्ये घडी करायची आणि मग ती चाळणीवरती काढून घ्यायची आहे, म्हणजे काय होतं की पुरणपोळ्या एकमेकांना चिकटत नाहीत। तर अशाच पद्धतीने मी सर्व पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल किती सुंदर अशा पुरणपोळ्या झालेल्या आहेत। तर आवडली ना पुरणपोळीची रेसिपी? आवडली असेल तर अशा प्रकारे प्रत्येक सणाला किंवा काही शुभप्रसंग असेल त्यावेळी पुरणपोळी करा। तुमची पुरणपोळी कधीच चुकणार नाही। फक्त रेसिपीमध्ये सांगितल्याप्रमाणे त्या पद्धतीनुसार त्या प्रमाणानुसार पुरणपोळी करून पहा। व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, म्हणजेही त्यांना पुरणपोळी करण्यासाठी उपयोगात येईल। वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टेक केअर। होळीच्या आणि धुलीवंदनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। हॅपी होली।